तपेश घरडे यांचा संशयास्पद मृत्यू झाला. यांचे आई वडील दीनदयाल घरडे व बेबी नंदा गेल्या 44 दिवसापासून कलेक्टर कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहेत. तरी सुद्धा कोणत्याही प्रशासनाने त्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे सर्व आंबेडकरी विविध संघटनांमुळे आज तपेश घरडे यांच्या मारेकऱ्यांना चौकशी करून त्याला अटक करून कठोर शासन द्यावे आणि चौकशीला जे दिरंगाई करतात अशा अधिकाऱ्यांवर निलंबित करावे. आंधळगावचे पोलीस ठाणेदार यांना निलंबित करण्यात यावा. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात आली. या मागणीला धरून संविधान चौकापासून विविध आंबेडकर सामाजिक संघटनेचा मोर्चा काढण्यात आला आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये भीम आर्मीचे विदर्भ उपाध्यक्ष रुपेश गोस्वामी, भीम आर्मीचे भंडारा प्रमुख अश्विन गोस्वामी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनपाल गटपायले, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डीजी रंगारी, वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष दीपक जनबंधू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेचे संस्थापक सदानंद धारगावे, महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा शीतल नागदेवे, मनीषा भांडारकर, वंदना लोणे, सामाजिक महिला अधिकार संघटनेचे महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा नम्रता बागडे, सामाजिक कार्यकर्ते मनोज खोब्रागडे व इतर भरपूर कार्यकर्ते उपस्थित होते.